तर नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. स्वतःच्या स्वार्थासाठी संगीताने आणि नैनाने कलाला चांदेकरांच्या घरून हाकलून दिलेलं असतं. कलाला तर या गोष्टीचं वाईट वाटलेलं असतं की तिची आई आणि तिची ताई स्वतः तिच्या विरोधात उभ्या राहिल्या. त्यामुळे अद्वैत चांदेकर सोबत भांडण्यात तिला काहीही पॉइंट वाटत नाही आणि ती तिथून निघून येते. कारण संगीता आणि नैना ह्या दोघीही ज्या पार्टीमध्ये येऊ शकल्या त्या कलामुळेच येऊ शकल्या. कलानेच त्यांना पासेस मिळवून दिले. त्यानंतर नैनाकडे ड्रेस घालायला नव्हता तर डिझायनर ड्रेस सुद्धा कलानेच तिला शिवून दिला. एवढंच नाही तर स्वतःकडे असलेले सोन्याचे कानातले देखील तिने तिला दिले. एवढं सगळं करून सुद्धा तिलाच तिथून जावं लागलं आणि तेही अपमानित होऊन. याचं तिला जरा वाईट वाटत असतं. परंतु एक व्यक्ती असते जी तिच्या सोबत असते, ती म्हणजे आपली काजू. काजूला हे सर्व काही दिसत असतं की आपली आई आणि आपली बहीण कशा प्रकारे आपल्या कलाताई सोबत वागतात आणि कलाताई त्यांच्यासाठी काय काय करते. अद्वैतने जो कलाचा अपमान केलेला असतो त्यामुळेच काजूला त्याचा बदला घ्यायचा असतो. तेव्हा कलाच त्याला थांबवते आणि म्हणते की नको, इतक्या दिवसानंतर माझ्या आईच्या आणि ताईच्या चेहऱ्यावर जे हसू आलंय ते मला पुसून नाही टाकायचंय. आणि जर त्या अद्वैत चांदेकरला समजलं की ही माझी आई आणि ताई आहे असं म्हटल्यावर तो त्या दोघांनाही अपमानित करेल आणि माझ्यामुळे त्यांचा जर अपमान झाला तर मला नाही आवडणार. कला काजूला तिथेच थांबायला सांगते आणि ती घरी निघून येते. तर इकडे नैना मात्र अद्वैतच्या रूम मध्ये असते. तिच्या पायावर उपचार होत असतात. परंतु ती विचार करत असते की आता मला अद्वैत सोबत बोलायला परत कधी भेटेल. असं काहीतरी करायला पाहिजे की माझी आणि अद्वैतची पुन्हा एकदा भेट झाली पाहिजे. आणि मग कलाने तिला जे सोन्याचं कानातलं दिलेलं असतं ती गादीच्या खाली ते ठेवतरी आणि ती पुन्हा ते कानातलं घ्यायला चांदेकरांच्या घरी येऊ शकेल. त्यानंतर अद्वैत सुद्धा तिथे येतो. घरातले सर्वजण सुद्धा तिथे आलेले असतात. सर्वजण आता नैनाची काळजी घेत असतात. संगीता आणि कला नंतर घरी येतात. परंतु अद्वैतला नैना आवडलेली असते. तो विचार करत असतो की सारखा त्याच मुलीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर काय. मला असं कधीच झालं नाही. मला कधी कुठली मुलगी आवडली नाही. परंतु ह्या मुलीमध्ये नक्कीच काहीतरी खास आहे जी की मला इतकी आवडून गेली. खरं तर अद्वैत हा नैनाच्या प्रेमात पडलेला असेल आणि नैनाचाच विचार करत असताना गादीवरच त्याच्या हाताला कानातलं लागतं आणि त्याला समजतं की हे कानातलं त्या नैनाचंच आहे. आणि कानातल्याकडे बघून तो आता नैनाची आठवण काढू लागतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नैना उठते तेव्हा कलाचं लक्ष हे नैनाच्या कानाकडे जात आणि तिला समजतं की ताईच्या कानात तर कानातलेच नाहीये आणि ते कानातले सोन्याचे असतात. त्यामुळे कला सुद्धा खूप विचार करत असते. नैनाला सगळं काही माहित असतं. नैनाने मुद्दामच ते कानातले अद्वैतच्या रूम मध्ये ठेवलेले असतात. परंतु नैना सर्वांना सांगते की मला नाही माहिती कानातले कुठे गेले, कुठेतरी हरवले असतील. परंतु कला खूप घाबरत असते कारण ते सोन्याचे असतात आणि त्याची किंमत तिला चांगलीच माहित असते कारण तीच कमवती असते. कला, नैना आणि घरातले सर्वजण घरभर ते कानातलं शोधतात. परंतु ते काही कानातलं सापडत नाही. आणि मग नैना सर्वांना म्हणते की मला काय वाटतंय, कानातलं कदाचित त्या चांदेकरांच्या घरी असेल कारण त्यांच्याच इथे हरवलं असेल. मी एक काम करते, मी त्यांच्या घरी जाऊन बघते. तर कला तिला म्हणत असते की ताई अगं तू त्यांच्या घरी नको जाऊस, नाही तर परत काहीतरी वाढवा होऊन बसेल. परंतु नैना तिला गप्प करते आणि म्हणते की तू शांत बस, मला जे करायचंय ते मी कर आणि कानातलं आता माझ्याकडून हरवलंय ना तर कानातलं सुद्धा मी शोधून आणेल. असं म्हणून आता ती चांदेकरांच्या घरी जाते. नैनाला तिथे आलेलं बघून अद्वैतला मात्र खूपच बरं वाटत असतं. तर घरातले नैनाला विचारतात की तू परत का आलीस. ऍक्च्युली माझं कानातलं इथं पडलंय की काय हे बघायला आले होते. माझं कानातलं हरवलंय आणि मी खूप शोधलं परंतु मला भेटलं नाही म्हणून एकदा इथे चेक करायला आले होते. त्यामुळे सर्वजण म्हणतात की आम्ही तर काय तुझं कानातलं बघितलं नाही. परंतु अद्वैत त्याच्या खिशातून कानातलं काढतो आणि ते कानातलं तो नैनाला देतो. तर अद्वैतच्या खिशामध्ये आता नैनाचं कानातलं असतं. त्यामुळे सर्वजण शॉक झालेले असतात की ह्याच्या खिशात कुठून आलं. कानातलं घेतल्यानंतर नैना आता बाहेर निघालेली असते परंतु अद्वैत तिच्या मागे येतो. अद्वैतला नैनासोबत बोलायचं असतं आणि ते दोघं जण बोलत असताना नेमकं कला तिथे येते. कलाला असं वाटत असतं की आपली ताई चांदेकरांच्या घरी गेली आहे म्हणजे नक्कीच ते चांदेकर तिला त्रास देणार आणि तिला काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करणार. म्हणून बहिणीची बाजू घ्यायला आणि तिला सर्वांपासून वाचवायला कला आता चांदेकरांच्या इथे आलेली असते. अद्वैत जेव्हा कलाला तिथे बघतो तेव्हा त्याला खूप राग येतो आणि तो विचारतो की आता ही कशाला आली आहे इथे. नैना सुद्धा कलाला बघून घाबरते कारण तिला असं वाटतं की आता तिचं भांडं तर फुटणार नाही ना. त्यामुळे ती अद्वैतला म्हणते की तुम्ही जरा वेळ थांबा आणि ती कलासोबत बोलायला जाते. ती कलाला म्हणते की तू आता काहीही कर पण इथून निघून जा. कला तिला म्हणते की अगं ताई पण तुला कानातलं सापडलं का. तेव्हा नैना म्हणते की हो मला कानातलं सापडलंय पण तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. आपण काय आहे ना ते नंतर बघूयात परंतु तू इथून जा. मला इथे तुझ्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट करून घ्यायचा नाही. त्यामुळे कला तिथून निघून जाते. जेव्हा अद्वैत नैनाला विचारतो की काय म्हणत होती ती तेव्हा नैना त्याला सांगते की काही नाही, सॉरी म्हणायला आली होती मला. अद्वैत विचार करतो की ती आणि सॉरी, बरं आहे चला.
त्यानंतर दोघेही आता पुन्हा घरामध्ये जातात. अद्वैतने त्याच्या आईला सांगितलेलं असतं की त्याला नैना आवडली आहे. त्यामुळे अद्वैतची आईसुद्धा आता नैनाचा चांगलंच आदरातिथ्य करत असते. नैनाला ते काही प्रश्न विचारतात की जेणेकरून त्यांना समजेल की नैना ही कशी मुलगी आहे. परंतु नैना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे फारच हुशारीने देत असते. खरं तर तिला काही जमत नसतं, परंतु तिने कलाला कधीतरी ऐकलेलं असतं आणि कला जो विचार करते ना तोच विचार ती त्या चांदेकरांना सांगत असते. त्यामुळे चांदेकर तिच्यावर इम्प्रेस होतात आणि चांदेकरांना वाटतं की खरंच खूप छान मुलगी आहे ही. नैनाने अगदी हुशारीने चांदेकरांचं मन जिंकून घेतलेलं असतं. त्यामुळे चांदेकर सुद्धा आता नैनाच्या घरच्यांना भेटण्यासाठी उत्सुक असतात आणि त्यांना अद्वैतचं लग्न तिच्यासोबत लावून द्यायचं असतं. तर कला जिथे राहत असते, कलाच्या इथे एक कार्यक्रम असतो आणि कार्यक्रमाचे चीफ गेस्ट असतात अद्वैत चांदेकर. त्यामुळे अद्वैतला आता तिथून पटकन निघावं लागतं. त्याला हे माहीतच नसतं की कलाच्या घराजवळच कार्यक्रम आहे. परंतु त्याला अचानक फोन येतो की आता तुम्हाला यायचंय. त्यामुळे अद्वैतला आता तिथून पटकन निघावं लागतं. अद्वैत तिथून निघून जातो. घरातले सुद्धा जे ते ज्याच्या त्याच्या कामाला निघून जातात. परंतु राहुल मात्र नैनावर चान्स मारत असतो. कारण नैना ही अद्वैतला आवडलेली असते. त्यामुळे काहीही करून अद्वैतला आवडलेली गोष्ट ही राहुलला पाहिजेच असते आणि अद्वैतला नैना आवडली आहे म्हटल्यावर आता त्याला काहीही करून नैनाच त्याच्या आयुष्यात पाहिजे असते. आणि त्यामुळे तो नैनाला सांगत असतो की अगं अद्वैत दादा खूप बिझी असतो, तो कॉल काय तुला काहीच महत्त्व देणार नाही. आणि अद्वैतबद्दल तो तिला सांगत असतो की तो खूप बिझी असतो, तुला कधी टाईम देणार नाही. त्यामुळे आता नैनासुद्धा विचार करायला लागतो. अद्वैत जाताना राहुलला सांगून गेलेला असतो की तू नैनाला घरी सोड. त्यामुळे राहुलच नैनाला घरी सोडवण्यासाठी गेलेला असतो. गाडीमध्ये राहुलचं आणि नैनाचं खूप बोलणं होतं. राहुल नैनाला खूपच इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ऑब्व्हियसली नैनासुद्धा त्याच्यामुळे इम्प्रेस होत असते. त्यामुळे आपली नैना आता विचार करत असते की उगाचच त्या अद्वैत चांदेकरला एवढे लोक भाव देतात, मला तर हा राहुलच जास्त आवडलाय, खरंच किती छान बोलतो हा. आणि त्या दिवशी अद्वैत चांदेकरची शेरवानी कशी होती मला तर नाही आवडली, परंतु ह्या राहुलने मात्र छान शेरवानी घातली होती आणि त्या अद्वैत चांदेकरच्या शेरवानीवर सुद्धा डाग लागलेला होता. म्हणजे याला काही सेन्सच नाहीये, परंतु हा किती छान राहतो, हा किती हँडसम आहे आणि किती छान बोल. नैना सुद्धा आता विचार करू लागते की मी उगाचच त्या अद्वैत चांदेकरच्या मागे लागले होते, मला तर आता ह्या मुलाच्या मागे लागायला पाहिजे. आणि तिला आता राहुल आवडलेला असतो आणि ती राहुलच्या मागे मागे लागते.